मला वाटतं हे वळवण्यासाठी वगैरे नाहीये. तो जो कालचा वाद होता, आपण पाहताय भाजपचं राज्य म्हणजे गेल्या 2-2.5 वर्षात मिंदेंचं राज्य, मख्ख चेहरा घेऊन जे मुख्यमंत्री झाले होते त्यांचं राज्य आणि आज भाजपचं राज्य, ईव्हीएमचं राज्य, ह्या दोघांमध्ये मराठी द्वेष किती आहे, महाराष्ट्र द्वेष किती आहे आपलं दिसतंय. साधारणपणे व्हेज नॉनव्हेज हा वाद कधीपासून जास्ती व्हायला लागलाय? गेल्या 2-2.5 वर्षामध्ये. कशाला कुठच्या सोसायटीमध्ये व्हेज नॉनव्हेज वाद व्हायला पाहिजे? अनेक वर्ष अनेक भाषिक लोक, अनेक धर्माचे लोक, अनेक जातीचे लोक एकत्र राहतात मुंबईमध्ये. कधी हा वाद नव्हता. जे काही होतं ते आपापल्या घरी होतं. पण कोणाचं तरी प्रथा परंपरा, आमच्या प्रथा परंपरा आमच्या हिंदू धर्मातल्या आणि त्यांच्या काही वेगळे असतील, त्यांच्या मान्यता वेगळे असतील, ते व्हेज असतील, आम्ही नॉनव्हेज असू. हा वाद होण्याचे कारणच काय? मटन मांस खाता म्हणून तुम्ही काय घाणेरडे झालात, अमुक झालात, तमुक झालात. हा जो द्वेष आहे त्यांच्या मनामध्ये, मी पुन्हा एकदा सांगतो, ह्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे ते पार्सल आहे त्या पार्सलला उचलून जिथून आलं तिथे डिपोर्ट केलं पाहिजे. पण त्याच्या आधी त्याला जेल काय हे दाखवणं गरजेचं आहे. महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा झाला पाहिजे. दुसरं म्हणजे जे कोणी बिल्डर मुंबईमधली नावं बदलू इच्छित आहेत, अपरवळी करतात, कोणी न्यू कफ परेड करतंय, कोणी काय अजून करतंय, शिवडी करतंय, अप्पर ठाणा केलेलं आहे. म्हणा ना, परळ म्हणा, शिवडी म्हणा, वडाळा म्हणा, वरळीतून मी स्वतः आहे, मला अभिमान आहे वरळीचा. पण जे आमची मराठी नावं आहेत ती बदलू नका आणि जे कोणी करत असतील त्या बिल्डरांना देखील जेलमध्ये टाकल्याशिवाय थांबू नका. कारण हा राग इथून सुरू होतो. एक टेस्ट केस असते, चला नाव बदलून बघूया, प्रोजेक्टचं नाव बदलून बघूया. मग त्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला नॉनव्हेज लोक नको आहेत, आम्हाला मराठी लोक नको आहेत. हे सगळं हे भाजपच्याच राज्यात का होतं ह्याचं उत्तर फडणवीस साहेबांनी दिलं पाहिजे.